पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेशी दौऱ्यावर आहेत। त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली। यावेळी भारत आणि अमेरिकेच्या धोरणात्मक करारांची आणि नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली। सोबतच दोन्ही देशांमधील लष्करी समन्वय वाढवण्याचं ठरवलं गेलं आहे। या दरम्यानच ट्रम्प यांनी भारताला F-35 ही अमेरिकन फायटर जेट्स विकत घेण्याची ऑफर दिली आहे। आता हे F-35 जेट्स कशी आहेत, त्यांचा परफॉर्मन्स काय सांगतो आणि अमेरिका भारताला ही जेट्स का विकू पाहत आहे, सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। F-35 किंवा F-35 ही लढवू विमानं तयार केली आहेत लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपनीने। आता ही जेट्स जगातील सर्वात टिकाऊ, कोणत्याही गोष्टीला भेदणारी आणि अत्याधुनिक प्रकारची विमान असल्याचं या कंपनीच्या वेबसाईटवर सांगितलं गेलं आहे। या जेट्सचे F-35A, B, C असे व्हेरियंट्स आहेत। आता ही जेट्स काही साधी सुधी नाहीत बरं का। ही जेट्स आहेत 5th जनरेशन लढाऊ जेट्स। ही जेट्स अत्याधुनिक, अचूक हल्ला करणारी, आकाराने वेगळी, भेदक आणि वेगवान असं या लढाऊ विमानांचं वैशिष्ट्य आहे। या जेट्सचा सर्वोच्च वेग आहे ताशी 1931 किलोमीटर। आता हा F-35 जगातला सर्वात खर्चिक मिलिटरी प्रोग्राम आहे। या एका विमानाच्या संपूर्ण आयुष्यभरात $1.58 ट्रिलियन म्हणजेच 1,58,00,000 कोटी डॉलर्स खर्च करावा लागेल असा अंदाज लावला जात आहे। आता ही F-35 विमान 2015 पासून अमेरिकेच्या ताफ्यात आहेत। या विमानांवर होणाऱ्या खर्चामुळे अमेरिकेवर टीका देखील केली जात होती। ही 5th जनरेशनची लढाऊ विमाने अमेरिकेसोबत रशिया आणि चीनकडे देखील आहे, तर नाटो, जपान आणि इस्रायल या देशांकडे फक्त F-35 विमानं आहेत। आता भारताने यापूर्वी रशियाकडून सुखोई आणि मिग, तर फ्रान्सकडून राफेल ही लढाऊ विमानं घेतली आहेत। पण यापूर्वी भारताने अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारची विमानं घेतलेली नाही। आता चीनला शह देण्यासाठी ट्रम्प यांनी भारताला ही विमाने देण्याचा ठराव मांडला आहे। पण ही विमाने प्रचंड महाग आहेत। या तुलनेत रशियाकडे असलेली सुखोई 57 ही विमाने कमी दरात उपलब्ध आहेत। सोबतच ही विमान बनवणारी रशियाची सरकारी कंपनी भारताला त्यांची टेक्नॉलॉजी देण्यासाठीही तयार आहे। यामुळे भारत देखील या विमानांचं उत्पादन करू शकतं। आता अमेरिकेचं F-35 डावलून भारताने रशियाचं सुखोई 57 घेण्याचा निर्णय केला तर त्याचं उत्पादन नाशिकच्या HAL मध्ये सुरू करण्यात येईल असं सांगितलं जात आहे। ही विमान विकत घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। या विमानांचा गेल्या काही वर्षात सातत्याने अपघात झालेला आहे। यामुळे या विमानांच्या सुरक्षतेबद्दल सातत्याने प्रश्न विचारले जातात। ही विमानं वापरण्याआधी मोठा खर्च मोजावा लागतो। या विमानांना अनेक तांत्रिक अडचणींना देखील सामोरे जावं लागतं असं देखील सांगितलं जात आहे। सध्या टेक्नॉलॉजीच्या विश्वातील इलॉन मस्क हे नाव कोणत्याही परिचयापासून वंचित राहिलेलं नाही। सध्याच्या ट्रम्प सरकारमध्ये देखील ते महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसत आहेत। या इलॉन मस्क यांनीच नोव्हेंबर महिन्यात आपल्या X अकाउंटवर पोस्ट करून जाहीर टीका केली होती। आता लष्करी साहित्यासाठी भारत पूर्वीपासूनच रशियावर अवलंबून होता, पण अलीकडे आपण पाहिलं तर रशियावर अवलंबून राहणं भारताने कमी केलं आहे। सोबतच आता भारताने 5th जनरेशन लढाऊ विमान विकास करत आहे। या प्रकल्पाचं नाव आहे AMCA, म्हणजेच ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट। सुपरसॉनिक वेग असणारे, रडारही डिटेक्ट न करू शकणार हे AMCA लढाऊ विमान 2028 पर्यंत आकाशात आपली पहिली झेप घेईल असं सांगितलं जातंय। बंगळुरूमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एरो इंडिया शो मध्ये या विमानाची पहिली झलक दिसून आली होती। या प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी एप्रिल 2024 मध्ये मान्यता दिली होती
आणि पुढच्या 10 वर्षात यावर काम करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता भारताने F-35 विमानं घ्यायची आहेत की नाही हा निर्णय अद्याप घेतलेला नाही, पण भारताकडे आधीच या लढाऊ विमानांचे 30 कोडरेन आहेत. एका कोडरेनमध्ये 18 लढाऊ विमानं असतात. म्हणजे आता भारताकडे 540 लढाऊ विमानं आहेत. आता भारताने या सगळ्या गोष्टींकडे पाहता अमेरिकेशी जर F-35 विमानांचा करार केला तर ट्रम्प यांच्याशी जास्त मैत्री संबंध वाढतील. भारत त्यांच्या मर्जीतला देश असेल, पण रशियाशी केलेले करार यावर ट्रम्प काही अटी घालतील का असा देखील मोठा सवाल उपस्थित होतो. तुम्हाला काय वाटतं, भारताने अमेरिकेच्या लढाऊ विमानांची खरेदी करावी की रशियाच्या विमानांची खरेदी केली पाहिजे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.